साधारणतः 6 वर्षांपूर्वी ठाणे घोडबंदर त्या खाडीमध्ये एक प्रेत किनाऱ्याला लागतं. आणि मग हे प्रेत कुणाचं? तर ते मनसुख हिरेनचं. मनसुख हिरेन कोण? तर एक व्यापारी. मग या व्यापारीची हत्या कोणी केली आणि या मागे नक्की कुणाचा हात आहे? तर तो मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा तर नाही ना, अशी चर्चा पोलीस दलामध्ये सुरू झाली. आणि मग ती चर्चा पोहोचली तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत. मग सचिन वाझे, प्रदीप शर्मा, एक 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 नाव बाहेर येत गेलं. परमबीर सिंग यांनी जबाबदारी तर घेतली नाहीच, उलट अथवा तद्वा उत्तर द्यायला सुरुवात केली. तेव्हा काहीतरी निश्चित शिजलेला आहे आणि त्याचा म्होरक्या दुसरं तिसरं कुणी नसून परमवीर सिंग हे स्वतःच आहेत. हे लक्षात आल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्री या नात्याने परमवीर सिंग यांना होमगार्डचं महासंचालक करून टाकलं, दुय्यम पद देऊन टाकलं. आणि मग तिथून जे काही उकल झालेली आहे ती आज ताग आहे. ती राजकीय आहे, सामाजिक आहे, आर्थिक आहे, कायदा सुव्यवस्था सगळ्या बाबतीत आहे. राजकारण झालेलं आहे, अर्थकारण झालेलं आहे, समाजकारण ढवळून निघालेलं आहे. आणि न्यायालय आता नेमकं काय करणार याची उत्सुकता आहे. आता जेव्हा विशेष न्यायालय एनआयएचं मुंबईचं विशेष न्यायालय फक्त 10 जणांवर आरोपपत्र सादर करतं, चार्ज फ्रेम करतं, मात्र परमवीर सिंग याला मात्र मोकळं सोडतं का? हा प्रश्न अनिल देशमुखांनी आज सोशल मीडियातील वेगवेगळ्या हँडलवर पोस्टमध्ये विचारलेला आहे. आणि आपण एकूणच त्याविषयी थेट विश्लेषण करू. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, मुळातच महाविकास आघाडीचं ज्या वेळेला सरकार आलं त्यावेळेला राजकीय शड्डू ठोकणं एकमेकाच्या विरोधात खूप काही महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्याच्यानंतर माजी मुख्यमंत्री त्यावेळेचे आणि आजचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी केलेली उलथापालथ सहन होणं शक्य नव्हतं. त्यातच एक प्रकरण घडलं 2 वर्षानंतर, म्हणजे 2019 नंतर 20 नंतर 21ला एक प्रकरण घडलं. मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानासमोर एक स्कॉर्पिओ सापडली आणि त्याच्यामध्ये काही जिलेटिनच्या कांड्या सापडल्या, स्फोटक सापडले. आणि मग ती बातमी येताच खळबळ उडाली. मग ती स्कॉर्पिओ कुणाची वगैरे काय याच्यावर बरंच काही झालं. मग मनसुख हिरेन हा व्यापारी, याला सचिन वाझेचा तो म्हणे मित्रही होता. मग त्यांनी त्याला गाठलं आणि तू हे सगळं तुझ्या अंगावर घे, की ही तुझी कार होती, ते जिलेटिन काय मला माहिती नाही वगैरे असं काहीतरी सांग. परंतु मनसुख हिरेनने ते म्हणणं नाकारलं. आणि मग आता हा तर मोठा घात आपला करू शकतो, यांनी जर कुठं बाहेर तोंड फोडलं तर. मग याला गप्प केलं पाहिजे. मग परमबीर सिंग यांच्या कार्यालयामध्ये प्रदीप शर्मा, जे एन्काउंटर स्पेशलिस्ट, हे वारंवार यायला लागले. मग त्यांच्याबद्दल शंका यायला लागली. मग सचिन वाझेंनी काहीतरी मोठं त्यांच्या प्रदीप शर्मांच्या कारमध्ये ठेवलं, ते पैसे होते वगैरे वगैरे, अशी चर्चा सुरू झाली. मग प्रदीप शर्मा हे तर तसे सरकारी, भले ते एन्काउंटर स्पेशलिस्ट असले तरी, पण त्यांना एवढी बक्षिसी का दिली गेली याची चर्चा सुरू झाली. मग त्यानंतर मनसुख हिरेन गायब झाला. त्यांनी नंतर ते पत्रकारांना सगळ्यांना सांगितलं की माझ्यावर दबाव आहे, मला टॉर्चर केलं जात आहे. मग आपल्यावर संशय येऊ नये म्हणून सचिन वाझेने देखील तेच बोलून दाखवलं होतं, एक विधान. बरंच काही नाटक खेळलं गेलेलं. आता प्रदीप शर्मा यांना म्हणे 45 की 49 लाख रुपये देण्यात आले होते. आता ते खरं खोटं तपासामध्ये येईल.
आपण चर्चा काय करतोय? आपण चर्चा आपला मुख्य मुद्दा आहे. तो मुद्दा असा आहे, याच्यामध्ये राजकारण झालं, परमवीर सिंग यांच्यावर खोटे आरोप झाले वगैरे, काय 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 म्हणता येईल ते म्हणा. परंतु NIA ने, म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने, ज्या वेळेला हा तपास केलेला आहे, त्यावेळेला जे प्रमुख मुद्दे समोर आलेले आहेत ते फार महत्वाचे. आणि मग त्या मुद्द्यांना समोर ठेवूनच मुंबई उच्च न्यायालयाने काही प्रश्न विचारले होते. आणि त्याचाच उल्लेख आज अनिल देशमुख यांनी जे काही बातम्या या आपल्या एक्स पोस्टवर टाकलेल्या आहेत, त्या अनुषंगाने त्यामध्ये फार काही म्हटलेलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने, म्हणजे ज्या वेळेला प्रदीप शर्मा हे जामीन मागण्यासाठी गेले होते कुठं उच्च न्यायालयामध्ये, आणि मग तिथं कोर्टाने म्हटलं होतं, ते काय म्हटलं होतं हे फार विशेष. हे बघा, कोर्टाने पहिलं असं म्हटलं होतं की तुम्ही, हे पहा, याला इतरांसोबत NIA ने सचिन वाझे यांना इतरांसोबत षडयंत्र केल्याचा आरोप केला, पण त्या इतरांची नावे स्पष्ट सांगितली नाहीत. कोर्टाने म्हटले सचिन वाझे एकटे हे काम करू शकत नव्हते. इतक्या मोठ्या प्रकरणात मदत, सहाय्य किंवा मार्गदर्शन नसताना हे शक्य नाही. जिलेटिन स्टिक्स असलेली गाडी उभी करण्यात सहभागी असलेल्या सहषडयंत्रकर्त्याची सखोल चौकशी NIA ने केलेली नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर तपास, कोर्टाने स्पष्ट म्हटले की NIA चा तपास सखोल नाही. अनेक महत्वाचे प्रश्न अनुत्तरित आहेत. परमबीर सिंग यांच्या 5 लाख रुपयांच्या पेमेंट बाबत स्पष्टीकरण नाही, जे ईशान देवेश सिन्हा या 30 वर्षाच्या सायबर तज्ञाने, सॉफ्टवेअर इंजिनियरने एक जबाब दिलेला. कुणाकडे दिला होता? NIA चे जयंत नायर. जयंत नायर कोण? हे NIA चे डेप्युटी सुप्रिटेंडेंट. त्यांच्याकडे दिलेला की मला परमबीर सिंग यांनी 5 लाख रुपये दिले आणि त्याच्यामध्ये जैश उल हिंद या दहशतवादी संघटनेचा ईमेल आहे, त्यांचं नाव टाक वगैरे असं ते गुंतवायला लावलं आणि मी त्यांच्या सांगण्यावरून ते केलं. कारण इस्रायलला की कुठं असंच बॉम्बस्फोट झाला होता, मग तिथं असंच जैश उल हिंदचं आलं होतं असं मी बोलता बोलता बोलून गेलं, तर त्यांनी मला ही सुचवलं, मग मी ते केलं आणि त्यांच्या सांगण्यावरून केलं. मला काही त्यामध्ये, आता मुंबई पोलीस आयुक्त सांगतोय म्हटल्यानंतर मी आपलं ते केलं. मला त्याच्या मोबदल्यात 5 लाख रुपये दिले, तो असं त्याच्या जबाबात म्हटलेला आहे. आणि जो जबाब जयंत नायर या अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड केलेला आहे, त्याबद्दल कोर्टाने विचारलं होतं की याचं काय आहे, याचं नीट खुलासा होत नाही. आणि ते प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. म्हणजे कोर्टाच्या समोर आले त्यावेळेला अनुत्तरितच होते, आज देखील अनुत्तरित आहे. त्याच्यानंतर वाजेनी ते 100 दिवस त्या ओबेरॉय हॉटेलमध्ये राहणं वगैरे, ते सगळे प्रश्न आहेत. आता याच्यामध्ये जानेवारी 2023ला हे झालं. त्यावेळेला न्यायमूर्ती रेवती मोहिती डेरे आणि RN लड्डा यांनी NIA च्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी जे मगाशी सांगितलं ते तसं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये प्रदीप शर्मा यांनी परमबीर सिंग यांचे NIA कडे दिलेले जबाब मागितले त्यांच्या बैठकांसोबत. मग त्यांना ते मिळाले का? प्रदीप शर्मा कशासाठी पोलीस आयुक्तालयात येणं? काय काय घडत होतं याचं उत्तर आज कुणी देऊ शकलेलं नाही. आणि मग हे सगळं घडत असतात ज्या वेळेला राजकारण सुरू, म्हणजे मग ज्या वेळेला होमगार्ड मध्ये जावं लागलं परमजी वीरसिंग यांना, मग त्यांनी काय करावं, आता त्यांना काही सुचेना. आणि मग आपल्याला सरकार आता आपल्या मागं हात धुवून लागणार आहे, कारण की आपण मेन कल्प्रिट आहोत हे सरकारच्या लक्षात आलेलं आहे आणि आता आपलं काही खरं नाही. आणि आधीच त्यांनी, मग सचिन वाजे हा मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीचा बडतर्फ झालेला एक अधिकारी हाताशी धरला होता. आणि मुकेश अंबानी यांचं जे काही उद्योग साम्राज्य आहे पूर्ण जगामध्ये पसरलेलं, त्याच्या सिक्युरिटीचं काम मिळावं आपल्याला निवृत्तीनंतर, बाकी काहीतरी आर्थिक फायदा व्हावा, आपण त्यांच्या गुडबुकमध्ये जाऊन बसावं वगैरे वगैरे, काय कारण असतील ते त्यांनी ते सगळं षडयंत्र रचलं होतं आणि ते त्यांच्या अंगाशी आलं. कारण जसं सुरुवातीला सांगितलं की ते ठाण्याला मनसुख हिरेंचं प्रेत आलं आणि तिथून सगळी या प्रकरणाला वाचा फुटली, नाही तर काही झालं नाही.
मग आता आपल्या आपल्या गळ्याभोवती जो फास आवळला जाऊ शकतो त्याच्याबद्दल काय करायचं. मग परमबीर सिंग यांची झोप उडणं स्वाभाविक होतं. मग त्यांनी काय केलं की आपल्याला राजकीय कवच मिळवता येईल, सुरक्षा मिळवता येईल आपल्याला, मग काहीतरी असं केलं पाहिजे. मग त्यांनी काय केलं की अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपये हे मला दरमहा द्या असं सांगितलं. असं खोटं ठोकून दिलं, तसं एक पत्र ड्राफ्ट केलं आणि ते सीएमच्या नावाने पाठवून दिलं आणि ते अर्थातच बाहेर कसं येईल ते झालं. मग हा धागा पकडून तत्कालीन विरोधी पक्ष नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते लावून धरलं की हे काय. त्यांनी परमबीर सिंग हे किती उजवे आहेत की काय, ते निष्कलंक आहे असं काही न म्हणता त्यांना हातात जे मिळालं आणि त्यांनी त्याचा व्यवस्थितपणे वापर करून घेतला. आता हे सगळं होत होतं त्यावेळेला अनिल देशमुख स्वतः सांगत होते की याची सीबीआयनी चौकशी करावी, अमुक करावी, काय करावं हे सगळे आरोप कसे आहेत, हे फालतू आहेत वगैरे ते सगळं सांगितलं. आता याच्यामध्ये राजकारण जेव्हा सुरू झालं आणि जसं सुरुवातीला सांगितलं की शेवटी राजकारण आहे, तिथं सूड असूया वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अगदी नित्याच्या आहेत. त्याच्यामुळं तिथं काय वैषम्य बाळगायचं असं म्हणून आता अनिल देशमुख यांनी जे काही पुस्तक लिहिलेलं आहे, डायरी ऑफ ए होम मिनिस्टर, आणि हे पुस्तक त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले की राजकीय षडयंत्र उलथून टाकणाऱ्या गृहमंत्र्याची आत्मकथा पुस्तक लिहिलेलं आहे. जवळपास 400-500 पानांचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे हे राजकारण म्हणून मी मुद्दामून सांगतोय. अनिल देशमुख यांच्या या पुस्तक हे पुस्तक 2024 म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधी ते प्रकाशित झालं. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. जसे की मध्यस्थाद्वारे समित कदम त्याचं नाव, जो मध्यस्थ, त्याच्यावर दबाव आणून हे एमव्हीएचे म्हणजे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, अनिल परब इत्यादी, यांच्या विरुद्ध खोटे हलफनामे दाखल करायला सांगितले गेले आणि नकार दिल्यावर केंद्रीय एजन्सीनी कारवाई केली. तसेच परमबीर सिंग यांनी फडणवीस यांच्या सांगण्यावरून किंवा सहकार्याने आरोप केले असे दावे या पुस्तकामध्ये अनिल देशमुखांनी केलेले आहे. मग जर माणूस पुस्तक लिहून सांगतोय, इथं साधं एक विधान केलं गेलं किंवा एक बातमी दिली गेली तर लगेच अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू वगैरे असं काय सांगितलं जातं. काही जण करतात, काही जण करत नाही. पण जेव्हा पुस्तकच लिहिलं जातं मग ते काय खोट्या आरोपांचा तो समूह आहे वगैरे असं तसं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष. पण इतका गंभीर आरोप ज्या वेळेला माणूस करतो त्यावेळेला काहीतरी असणार आहे त्याच्यामध्ये तथ्य. मग जर परमबीर सिंग हा जर याच्यामध्ये दोषी नाहीये आणि एनआयने जमता त्याला वाचवलेलं नाहीये, खराच तो निस्पृह आहे, सचिन वाजेचा आणि त्याचा काही संबंध नाही, किंवा प्रदीप शर्माला काही सांगितलेलं नाही, किंवा ईशान सिन्हा तो सायबरचा त्याला काही सांगितलेलं नाही, किंवा आपलं जे वजन आहे म्हणजे एक टोळीच तयार झाली. जसे ते 10 आरोपी आहेत, ती टोळी तयार केली, हे काहीच केलेलं नाही. मग जर या पुस्तकामध्ये एक जबाबदार राजकीय नेता, बरं राजकीय नेता जाऊ दे, संविधानिक पदावर होते अनिल देशमुख, त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये परमबीर सिंग यांनी जे जे काही केलेलं आहे, काय काय केलेलं आहे, खंडणी वगैरे अनेक त्यांच्यावर आरोप होते, ते कुठं सिद्ध झाले, सिद्ध झाले नाही, बराच मोठा इतिहास. या सगळ्या परिस्थितीमध्ये जर हे अशा पोलीस आयुक्त पदावरच असलेला माणूस जर हे करू शकत असं असं त्याचं जर डोकं चालत असं की आपल्याच पोलिसांना गुन्हेगार बनवायचं, टोळी बनवायची, गँग तयार करायची आणि मुकेश अंबानी सारख्या उद्योजकाला वश करायचं या ना त्या प्रकारे, आणि भरपूर पैसा लाटत राहायचं, आणि ज्या वेळेला आपण अटकतोय म्हटल्यानंतर त्यावेळेला काय करायचं, राजकीय आश्रय घ्यायचा. आणि राजकीय आश्रय द्यायला आपल्या भारतातलं राजकारण पडलेलंच आहे. मग ईडीनी काय केलं अनिल देशमुखांच्या विरुद्ध, सीबीआयनी काय केलं, जिथं 100 कोटी 100 कोटी 100 कोटीचा जो गजर लावला त्याचा एक चिपटा, एक कागदही किंवा काही पुरावा देऊ शकला नाही ईडी. सीबीआयची तीच गोंधळ. या सगळ्या ह्याच्यामध्ये अनिल देशमुख यांना जामीन मिळाला आणि आता तो त्याच्यामध्ये बरेच वर्ष हे चालणार आहे. परमवीर सिंग
हा तर आता सध्याचे महायुतीच्या सरकारचा अत्यंत लाडका. त्याच्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात त्यांना ते सगळं क्लीन चिट मिळाली. सगळं चौकशी थांबली. पुन्हा त्यावेळेचे गृहमंत्री आणि आजचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ते काय ते कॅटने केंद्रीय ट्रिब्युनलने दिलेले निकाले आपल्याला काही करता येणार नाही. मग त्याचे आरोप मागे निवृत्त झाले 2022 मध्ये परमबीर सिंग. आता मस्त आपल्या घरी कसं आहे आनंद घेत बसलेले आहेत. हे का का ते घेत आहे? हे सगळं राजकीय आश्रय फक्त, दुसरं काही नाही. आणि अनिल देशमुख यांना जो तुरुंगवास भोगावा लागला, प्रचंड मानसिक यातना झाल्या, त्यांच्या कुटुंबाला वेदना झाल्या, त्यांच्या पक्षाला वेदना झाल्या. हे सगळं लक्षात घेऊन ज्या वेळेला काल परवा हे फक्त एनआयचं विशेष न्यायालय परमबीर सिंग याला सोडून बाकीच्यांवर गुन्हे दाखल करतं, चार्ज फ्रेम करतं, त्यावेळेला त्यांना पुन्हा एकदा वेदना होणं स्वाभाविक होतं आणि म्हणूनच त्यांनी ती आज पोस्ट केलेली आहे. तुम्हाला काय वाटतं? तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.